पूर्णा शहरातील बुद्धविहारात आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं वर्षावास प्रारंभ, वृक्षारोपण, भूमिपूजन, धम्मदेशना व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बंधू डॉक्टर गुप्त महादेव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पय्यावंश यांच्या संयोजनाखाली करण्यात आले होते। यावेळी भिक्खू शीलरत्न, भिक्खू गणबोधी, भिक्खू संघरत्न बनते पय्यासार यांची उपस्थित होती। बुद्धगया येथील महाविहाराच्या प्रतिकृतीचे भूमिपूजन परभणी जिल्हाधिकारी संजय सिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव मोतीकर, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, शाखा अधिकारी श्रीकांत गोसावी, प्राध्यापक गौतम मुंडेसह आदींची उपस्थिती होती। प्रारंभी बुद्ध विहार परिसरात जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। जिल्हाधिकारी संजय सिंग चौहान यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून भगवान बुद्धाचा आत्मदीपभव हा संदेश मानवजातीने आचरणात आणावा असे सांगितले, तर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, अनिल खरकराटे, ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, दादराव पंडित, नागेश शेंगडे, प्राचार्य केशव जोंधळे, श्रीकांत हिवाळे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, दिलीप गायकवाड, साहेबराव सोनवणे, ज्ञानोबा जोंधळे, गौतम वाघमारे, विजय बगाटे, टी.झेड कांबळे, वारा काळे, शामराव जोगदंडसह आदींनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक धम्मपाल वहिवाळ यांनी केले, तर आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। उपस्थितांना उपासिका प्रणिता संतोष ढगे यांच्याकडून खीरदान करण्यात आले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी हजेरी लावली होती। सदरक्षणच करणार, कुठल्याही चांगल्या माणसाला पोलिसांचा त्रास होणार नाही, परंतु जी दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत 100% त्यांना मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना त्रास हा ठरलेला आहे, ते त्रासदायक राहतील। आणि जी तुम्हाला कोणी त्रासदायक देणारी व्यक्ती असेल अशा व्यक्तींची देखील तुम्ही आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून आपल्या पुण्याची शांतता कशी टिकवून ठेवता येईल ते सर्वस्वी जबाबदारी आमची राहील असा शब्द देतो। आणि सर्वांनाच या आषाढी पौर्णिमेनिमित्त जे आपल्याला धम्म आहे आपला त्याचं सर्वांनी आचरण करावं। विहारामध्ये वरच्या पैगोडा जो शिखर आहे त्याचं भूमिपूजन उद्घाटन करण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रण आलं। खरं तर ही खूप मोठी अशा मोठ्या स्वरूपाचं हे काम आहे आणि त्यासाठी त्यांनी माझी निवड केली। याबद्दल प्रथमतः भदंत उपगुप्त महादेव यांचं आणि या बुद्धविहार समितीचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। हे आपण तत्वज्ञान केवळ वाचून उपयोगाचं नाही, ते दैनंदिन आयुष्यामध्ये आपण आचरण करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। हा संदेश आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा आहे। समाजामध्ये सलोखा असायला हवा, परस्पर एकमेकाबद्दल आदर सन्मान असायला हवा आणि सर्वांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे। या सर्व गोष्टीचं तत्वज्ञान यामध्ये आहे। ते तुम्ही वागता कसं, सामान्य जनतेप्रती तुम्हाला करुणा आहे का, तुमचा भाव दयाशील आहे का, या सगळ्या गोष्टीतून साधुत्व ठरतं। कपडे घातले, अंगामध्ये कुठले तरी जपमाळा घातल्या म्हणून काहीही हे ऑटोमॅटिक गोष्ट येत नाही। याच्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा त्याग करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे, तुमची ते क्षमता असायला पाहिजे। तो परित्याग करण्याची जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर बदंत गुप्त महादेव यांचा 46वा व मी भिक्खू पय्यावंश माझा दुसरा वर्षावास आज बुद्धवार पूर्णा येथे मी अधिष्ठान प्रारंभ केलेला आहे। आज परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय संजय सिंह चौहान साहेब आज प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विहाराच्या दुसऱ्या मजल्यावर बुद्धगया येथील
कळसाचे प्रतिकृतीचे बांधकामाला भूमिपूजन बांधकामाचे करण्यात त्यांच्या हस्ते आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी गंगाखेडचे SDM आदरणीय जीवरावजी डापकर साहेब, पूर्णा तहसीलचे तहसीलदार आदरणीय माधवरावजी बोतीकर साहेब, पूर्णा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सचिनजी बेंद्रे साहेब, सर्वच पूर्णा शहरातील सन्माननीय नगरसेवक व SBI बँक पूर्णाचे बँक मॅनेजर आदरणीय गोसावी साहेब आणि मोठ्या संख्येमधून पूर्णा शहरातील उपासक उपासिका सकाळच्या 5:30 वाजल्यापासून आता सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे उपसंपादित भिक्खू जीवन म्हणून जगतात, भिक्खू म्हणून जीवन जगतात, तिथे तिथे आज वर्षावासाचा उत्सव मोठ्या प्रमाणात बौद्ध राष्ट्रांमध्ये संबंध जगामध्ये केला जातो. या 3 महिन्यामध्ये भिक्खू चांगल्या पद्धतीनं शील, समाधी आणि प्रज्ञा त्याला विकसित करून स्वतःमध्ये सुद्धा चांगले गुण सद्गुण निर्माण करून इतरांमध्ये कसे निर्माण होतील त्या दृष्टीनं मार्गदर्शन सातत्यानं उपासक आणि उपासिकांना करत असतात. म्हणून हा 3 महिन्याचा कालावधी अतिशय पवित्र कुशल कर्माचा सत्कर्माचा कालावधी म्हणून बौद्ध साहित्यामध्ये धम्मामध्ये मानल्या जातं. आणि आज पूर्णा शहरामध्ये तो उत्सव, तो सत्कर्म कुशल कर्म करण्याची संधी आज आपल्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. पूर्णा शहरामध्ये अनेक वर्षापासून हा वर्षावासाचा उत्सव चालू असतो आणि यावर्षीसुद्धा तोच अतिशय चांगल्या हर्षोल्लासामध्ये तो कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. पूजनीय भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता. पूजनीय भगवंत डॉक्टर मुकुंद माथुर यांनी सुद्धा चांगलं सखोल मार्गदर्शन रम्यमय वातावरणामध्ये आज पौर्णिमा संपन्न झाली. सर्वांनाच मी आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं अनंत असीम अप्रतिम मंगलकामना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना धम्म विवेक मार्ग प्राप्त हो आणि आपली चांगली उन्नती आणि सुगती आणि प्रगती हो अशी सद्विवेक मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. मला आठवण्याची असून की खरंच मला असं वाटलं की हे मळा फुलवलाय विंतेजींनी. रानमाळ असता भीमाना देह इथं झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली माणसा इमानी कंसा, बहरली माणसा इमानी कंसा, नाचतो जोंधळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. त्रिसरणाची झडप तयाला कुंपण पंचशिला, बुद्धम शरणम मार्ग एक हा जाण्यासाठी भला. मिटते भ्रांती मिळते शांती, मिटते भ्रांती मिळते शांती. जीवन कळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी, गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी. मळा हराकू फळे चाकू, मळा हराकू फळे चाकू, जरा बाजूला निळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा.